राधाकृष्ण पिल्लई म्हणजे एक अवलिया व्यक्तिमत्व. आपण एक ख्यातनाम लेखक असून लहान मुलांसाठी चतुर चाणक्य ही पुस्तकमाला गुंफली आहे. प्राचीन भारतीय ज्ञानाची सांगड आधुनिक भारतीय ज्ञानाशी घालण्याचा आपला महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. अशा बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेला सन्माननीय श्री राधाकृष्ण पिल्लई सर यांनी उपस्थितास मार्गदर्शनपर विचारांनी संबोधित करावे अशी मी त्यांना विनंती करते. श्री राधाकृष्ण पिल्लई. नमस्कार माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व शिक्षक, माझं प्रणाम. दलवी फाउंडेशन जे काम करत आहे आणि आमच्यासारख्या शिक्षकांसाठी इन्स्पिरेशन तुम्ही एवढं देता आणि मला बरं वाटलं जेव्हा नावच ऐकून रामचंद्र आणि सीता बरोबर अयोध्या घडवतायत, लंकामध्ये गेलं तरी तिकडे आपले मूल सिद्धांत शिकून परत येतात. तसंच आहे जसं मॅडमनी सांगितलं की मी शिक्षिका होते अँड आय कम बॅक. 17 वर्षानंतर परत एकदा एक आपल्या टीचर कम्युनिटी बरोबर बोलणं. थँक्यू मॅडम. शिक्षक कधी रिटायर होत नाही, शिक्षक रिटायर होऊ शकत नाही. मी तुम्हाला अजून एक सांगतो की आता इकडे एवढे शिक्षक जण आहेत, तर तुमच्या परिवारात जर का तुम्ही फर्स्ट जनरेशन शिक्षक किंवा शिक्षिका असणार तर तुमच्याकडे एक नवीन परंपरा चालू झालेली आहे. मला कळणार नाही ते. आय एम फ्रॉम अ कम्युनिटी ऑफ टीचर्स. माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही मोजत होतो 130 लोकांमध्ये 34 टीचर्स आहेत आणि मी 35th. पण मी काही ट्रेन टीचर नाही, पण ते असतात ना, आई बाबा टीचर नाही. पण असं म्हणतात की आजोबांचं खूप जमीन होतं, तर कोणीतरी सांगितलं म्हणजे ते गांधीजींच्या काळात की आपल्याला काहीतरी समाजासाठी करायला पाहिजे. तर आजोबांनी सांगितलं काय पाहिजे तुला, थोडं जमीन द्या. दिलं. आणि त्याच शाळेमध्ये जाऊन माझे बाबा, त्याची बहिणी वगैरे शिकले, त्यांचे मुलं, मुलांचे मुलं. वी आर अ टीचिंग कम्युनिटी. आणि जेव्हा मी आलो तर मला वाटलं हां, अब तू बराबर हमारा परिवार काय. थँक्यू एवढं चांगल्या कार्यक्रमासाठी बोलवलं. प्रमोदजींना आपण ऐकलो, मयूर सर तुम्ही मनशक्ती एवढं चांगलं काम करतात. रणजित सर युअर अ रोल मॉडेल. म्हणजे आम्ही मुंबई विद्यापीठमध्ये असतानाही तुमचं केस स्टडी केलेले आहेत आम्ही, आमच्या मुलं. तर रणजित सर तर तुम्हाला साक्षात बघणं हे माझं चांगलं एक अनुभव आणि तुमच्या बाजूमध्ये बसणं. कारण हे फक्त टीचिंग असं नाही आहे. वी आर इन्स्पायरिंग इच अदर. टीचर्स इन्स्पायर अदर्स, बट टीचर कॅन इन्स्पायर इच अदर बेटर. थँक्यू नयन सर अँड ऑफकोर्स आशिष सर आणि इकडे बसलेले सर्व आयोजक आणि शिक्षक. काय विचार असं मांडायचं टीचर लोकांचं समोर, तर माझ्या मनात 3 विचार आले. एक एक करून सांगतो. पहिला विचार, खूप दुःख वाटायचं. म्हणजे आमचं ते जनरेशन आहे, असं वाटतं की भारतमध्ये फ्युचरच नाही. ब्रेन ड्रेन आठवतं ना सर्वांना. आणि सर्व इकडून सोडून जायचे आणि इकडे काय भविष्य नाही, भारतात काही नाही. आणि त्या जनरेशनमध्ये, त्या पिढीमध्ये जेव्हा आपण विचार करतो तर एक कन्सेप्ट होता ब्रेन ड्रेन. आणि ते IIT बॉम्बेमध्ये एकदा मी गेलो होतो, तिकडे ग्रॅफिटी लिहिलं होतं, इट्स बेटर टू हॅव ब्रेन ड्रेन रादर दॅन हॅव्हिंग ब्रेन इन द ड्रेन. एवढं चांगलं तुमच्याकडे इंटेलेक्ट आहे, हे आहे, पण काय यूज नाही होत. असं दुःख वाटायचं. पण हळूहळू जेव्हा माझ्या जीवनात चांगले विचारांचं जे एक संघटन झालं वगैरे, सो आय स्टार्टेड थिंकिंग पॉझिटिव्हली. परिस्थिती कशी असली तरी मनस्थिती चांगली पाहिजे. सो डोंट वरी अबाउट परिस्थिती, मनस्थिती. मनशक्ती तर आहेच आपल्याकडे. तर विचार करताना असं विचार केलं की भारत म्हणजे काय. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देव. आणि कधी असं वाटायचं की हे काय जुन्या काळाचं काय कन्सेप्ट आहे का. तर थोडं लॉजिकली विचार करताना एक असं माझ्या मनात एक विचार आलं की बेसिकली टीचिंग कम्युनिटी भारतमध्ये संपलेलं नाहीये आणि कधीही संपणार नाही. उदाहरणासाठी
भारताचे जे फ्रीडम फायटर्स होते दे वर ऑल लॉयर्स. हो की नाही? तो विचार करा. गांधीजी असेल, सरदार वल्लभभाई पटेल असेल. ओके, सो लॉयर्स गॉट फ्रीडम टू इंडिया. तर आपलं हे 1947 नंतर जे एक देश तर नवीन देशातून निर्माण झालं आणि आता आपण 75 इयर्स सेलिब्रेट करतोय. पण सूक्ष्मताने तुम्ही विचार केलं तर आपल्याकडे एक कॉन्स्टिट्यूशन आहे, संविधान आहे. हो की नाही? आणि हे जरा बारकीने टीचर करून रिसर्च करताना आपल्याला कळतं की इट वॉज क्रिएटेड बाय अ टीचर अँड टीचर्स. तर भारताला एक नवीन स्वरूप देणं ह्याच्यात टीचरचा खूप मोठा कॉन्ट्रीब्युशन आहे. कसं? राजेंद्र प्रसाद, फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ही वॉज अ टीचर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉज अ टीचर. अच्छा, तिकडून सुरुवात होते. इट डजंट स्टॉप देअर. दिस कंट्री गिव्स द फर्स्ट सिटीजन स्टेटस टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट प्रेसिडेंट, Rajendra Prasad was a teacher, then a lawyer, MA economist. अर्थशास्त्र, चाणक्यावर त्यांचा अभ्यास होता. आणि त्यांनी जेव्हा संविधान बनवलं तेव्हा एक टीचर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की चला आता तुम्ही ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमॅन व्हा. टीचर अपॉइंट झाला तर टीचर. सेकंड प्रेसिडेंट ऑफ इंडिया सर्वपल्ली राधाकृष्णन, टीचर. कॅम्ब्रिज ऑक्सफर्डमध्ये शिकून इंडियन फिलॉसॉफी, व्हाईस चान्सलर ऑफ BHU, टीचर. कंटिन्यू द परंपरा. आता बघा तुम्ही लिस्ट, आजही जे आहेत आपले प्रेसिडेंट टीचर. हो की नाही? कोविडचे टीचर आहेत की नाही? आता पद्मश्री वगैरे पण बघतोय, तिकडे पण टीचर्स. प्रतिभा पाटीलजी टीचर. अब्दुल कलाम जे सायंटिस्ट होते स्वतःला सांगायचे टीचर. हो की नाही? तर असं नाही की आपल्या टीचरचं महत्व संपलेलं नाहीये, पण टीचरचं महत्व आता जास्त होणार आहे आणि आपली पिढी ते परत त्याचं ते महत्व आणायचं आहे. अवॉर्ड मिळणार 5 ते 7 स्टार and everybody is a star. We should be multi-star and everybody has to be a star who will illuminate another star. हे झालं की शिक्षकाचं महत्व. दुसरा विचार, 2 मुलं होते आणि ते स्कूलमधून जात होते. तर एक मुलगा दुसऱ्या मुलगाला म्हणतोय आय हेट मॅथ्स, मला गणित आवडत नाही, आय हेट मॅथ्स. दुसरा मुलगा पहिल्या मुलगाला म्हणतोय आय हेट द मॅथ्स टीचर. पहिला मुलगा विचार करतो आणि त्या दुसऱ्या मुलगाला सांगतो यू आर राईट, मे बी आय हेट मॅथ्स बिकॉज आय हेट द मॅथ्स टीचर. मी केम्ब्रिजमध्ये होतो, ऑक्सफर्डमध्ये, सॉरी ना बाजूबाजूलाच आहे. कॉन्फरन्ससाठी गेलो होतो. तर माझा एक मित्र होता तिकडे, शिक्षक तिकडचा प्रोफेसर, घेऊन जात होता मला दाखवण्यासाठी, टूर गाईड. एक असं बिल्डिंग दाखवलं आणि या बिल्डिंगमध्ये 28 लिव्हिंग नोबेल लॉरिएट्स काम करतात. एकदा 2 नाही, 28. रणजित सरांना आपल्याला ग्लोबल अवॉर्ड मिळाले. आपल्याला माहिती आहे की त्यांनी एवढं मोठं रोल मॉडेल की मला जे मिळालंय ते समाजासाठी परत दिलेलं आहे. तसं हे सर्व जगाचे आदर्श रिसर्चर्स, स्कॉलर्स, टीचर्स. त्यांनी मला सांगितलं, आम्ही ऑक्सफर्डमध्ये जे नोबेल लॉरिएट्स आहे त्यांचा एक छोटंसं सर्वे केलं होतं. सर्वे. आणि कसं म्हणजे नोबेल लॉरिएट तुम्हाला माहिती असेल की एक विषयात मिळत नाही, वेगवेगळे विषय असतात. मॅथमॅटिक्स असेल, सायन्स असेल, लिटरेचर असेल. तर त्यांना सर्वांना विचारलं की हाऊ कम यू गॉट इंटरेस्टेड इन दिस सब्जेक्ट. वेगवेगळे विषय असतात की तुम्हाला या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट असं की या लाईफ लॉंग तुम्ही पूर्ण जीवन एकच विषयावर तुम्ही संशोधन आणि शिकवणं गेलं. आणि सर्व नोबेल लॉरिएट्सचा एकच कॉमन आन्सर होतं, इट इज बिकॉज ऑफ द टीचर हू इन्स्पायर्ड अस इन टू दिस सब्जेक्ट वेन वी वर इन द स्कूल. सो रिमेंबर दिस फॉर्म्युला. हे आठवण ठेवा, नो सब्जेक्ट इज इंटरेस्टिंग ऑर बोरिंग, इट इज हाऊ द टीचर मेक्स इट. कधी कधी लोकांना वाटतं माझा विषय ना एकदम ड्राई आहे, कसं शिकवणार. तुझं चांगलं रे, हिस्ट्री आहे, तुला गोष्ट सांगायचं शिवाजी महाराज आणि हे आणि ते, आम्हाला काय फूल पत्ते सिखाना पडत आहे. विषय वेगळं, पण एक कर्तव्य आहे आणि मी आता त्या कर्तव्यामध्ये माझं पण रोल आहे. वी कॅनॉट बी स्पीकर्स. ओके. हे लोकांना असं वाटतं
टीचिंग इज अ प्रोफेशन ऑफ स्पीकिंग. सॉरी, इट्स अ व्हेरी व्हेरी रॉंग अंडरस्टँडिंग की तुम्हाला जे एवढं तास दिलेलं असतं, एवढं मिनिटं दिले असतात, तुम्ही लेक्चर दिला तर तुम्ही टीचर होत नाही. आपल्या भारतामध्ये एक शब्द आहे टीचरसाठी, ते आहे आचार्य किंवा आचार्याः. ह्याचा मूळ तुम्ही जरा विचार केला तर तुम्हाला कळेल की त्यांचे 3 बेसिक कर्तव्य असतात बिफोर यू बिकम अ टीचर. आचार, विचार आणि व्यवहार. जर का हे तुम्ही 3 नाही केला तुम्ही कधी टीचर होऊ शकत नाही. जसं आचार, विचार आणि तुमचा व्यवहार. तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जे विषय आहे ते काही असू द्या, तुमचं मन त्या विषयात आहे का. आणि टीचरसाठी मातृत्वाची भाव लागतेच. इट डजंट मॅटर विथ जेंडर यू आर. तुम्हारा दिल अगर तुम्हारे स्टूडेंट्स के लिए नहीं पिघलता तो तुम टीचर मत बनो. इनफैक्ट मुझको तो बहुत अच्छा लगता है कि रामचंद्र जी बिजनेस करके टीचिंग में कंट्रीब्यूट कर रहे हैं. Isn't it true? अगर आपको बिजनेस करना है तो करो, बिल्कुल चाहिए. वी रिक्वायर वेल्थ क्रिएटर्स. बट हमारे समाज में वी वांट मोर नॉलेज क्रिएटर्स ऑल्सो टू क्रिएट बिझनेसमॅन. एवढंच सांगतो की जे काय विशेष तुमचा असेल आणि पॅरामीटर्स द जजेस हॅव डिसाइडेड, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट इकडून गेल्यानंतर तुमचा विचार खरंच टीचिंग मध्ये आहे का बघा जरा. तर हे 2 गोष्ट सांगतो. जाता असता अजून एक चाणक्याचा विषय घेऊन संपवतो. चाणक्य एक आचार्य होते आणि त्या काळी त्यांनी एक सिद्धांत ठरवला. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट ॲज यू गो फ्रॉम हिअर. आचार, विचार, व्यवहारचा मी सांगितलं तुम्हाला. पण टीचरचे 3 कर्तव्य असतात. हो का, हे मला माहित नव्हतं. आणि तरच तुम्हाला त्या आचार्याची पदवी मिळते. टायटल असं मी सांगत नाही, पण हायेस्ट लेवल ऑफ टीचिंग. बरोबर आहे. शाळेत असेल की कुठे असेल, हे 3 कर्तव्य कोणत्याही पिढीमध्ये सर्व टीचर्सना करावं लागतं. फर्स्ट इज रिसर्च. त्या विषयाला तुम्हाला अब्सोल्युटली अपडेट असायला पाहिजे. असं नाही की ते काहीतरी त्यावेळी डिग्री मिळाली होती आणि जॉब मिळाला, आता गव्हर्नमेंट काढणार नाही. हॅव यू अपडेटेड युअर सेल्फ कंटिन्युअसली इन युअर सब्जेक्ट? Even if you're teaching in the school, you should know what is happening in the university across the globe. तुम्ही लॅबॉरेटरीमध्ये जाऊन त्याच एक्सपेरिमेंट नका करू, लेटेस्ट एक्सपेरिमेंट करवा. इनफॅक्ट प्रेसिडेंट प्रणव मुखर्जी, अगेन ए टीचर, मुंबई विद्यापीठमध्ये आले होते. तर त्यांनी खूप चांगलं एक वाक्य सांगितलं होतं. मी माझ्या स्टुडंट्सना पण सांगतो. युनिव्हर्सिटीज अँड एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स आर द ओनली प्लेस वेर यू कॅन कंडक्ट ऑल एक्सपेरिमेंट्स. विचारांचा एक्सपेरिमेंट असेल की लॅबॉरेटरीमध्ये असेल किंवा लायब्ररीमध्ये असेल. ऑल टीचर्स प्लीज कंटिन्यू एक्सपेरिमेंटिंग इन युअर फील्ड. फर्स्ट. सेकंड, व्हॉट यू डिस्कवर प्लीज टीच अलॉंग विथ एथिक्स. शिकवणं माझा धर्म आहे असं सीता मॅडमने सांगितलं, पण तुम्ही धर्म पण शिकवा. धर्म म्हणजे रिलिजनच्या अँगलने बोलत नाही. एक देशधर्म असतो, राष्ट्रधर्म असतो. तुम्ही बिझनेसमध्ये गेला तर एक बिझनेसमॅनचा पण एक धर्म असतो. वर्षाताईंना नमस्कार. एज्युकेशन फील्डमध्ये फ्युचर घडवण्याचा आमचा सर्वांचा पण रोल आहे तुमच्याबरोबर. नमस्कार मॅडम. मी माझा 3रा आणि शेवटचा मुद्द्यामध्ये बोलत होतो की आचार्य चाणक्याने 3 सिद्धांत ठरवले टीचरसाठी. पहिला संशोधन, यू टू बी रिसर्चर्स अपडेटेड. दुसरं, जे तुम्ही विचार आणि मंथन करून तुम्हाला जे प्रिन्सिपल्स कळतात किंवा डिस्कवरी होतात ते तुम्हाला मुलांना शिकवा. आणि सांगितल्यासारखं शिक्षकांचं धर्म शिकवणं आहे आणि धर्म पण शिकवणं. म्हणजे काय, एथिक्स. आता बिझनेसमॅन असेल तर आज पैसे कमवलेल्या बिझनेसमॅनला मान सन्मान मिळत नाही, पण एथिकली पैसे कमवलं त्या बिझनेसमॅनना एक सन्मान मिळतो. हो की नाही? इमॅजिन तुमचा मुलगा किंवा एक शिष्य असेल, खूप मोठा व्यापारी झाला किंवा बिझनेसमॅन झाला आणि काल पेपरमध्ये बघितलं की त्यांनी काहीतरी गडबड केला, तर तुम्हाला बहुमान मिळणार. सो अलॉंग विथ द सब्जेक्ट टीच एथिक्स ऑफ द सब्जेक्ट. म्हणून चाणक्यानी अब्सोल्युटली क्लिअरली राजधर्म हे काय हे शिकवलेलं आहे. शिवाजी महाराजांचा आपण बघतो, रामदास स्वामी आहे की त्यांना धर्म काय आहे, तुमचं कर्तव्य काय आहे, तुमचं ड्युटी काय हे पण शिकवा. मला आठवते आम्ही दिल्लीमध्ये होतो एक कॉन्फरन्ससाठी, टीचर्स कॉन्फरन्स, आणि मिरिंडा हाऊस दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये निर्मला सीतारामन तेव्हा होते.
शी सेड समथिंग व्हेरी नाईस. हे सिलेबस सोडा. म्हणजे काय, सिलेबस घडत राहील आणि ते चेंज पण होत राहील, पण तुम्ही तुमच्या मुलांना घडवलं का अलॉंग विथ द सिलेबस, हे सेकंड कर्तव्य. आणि थर्ड आणि व्हेरी प्रॅक्टिकल, हे तुम्ही खूप सिरियसली घ्या, टेक्स्च्युलायझेशन ऑफ नॉलेज. तुम्ही लिहा. किती टीचर्स इकडे टेक्स्टबुक लिहिलेलं आहे जरा बघू द्या. हा, आता तुम्हाला वाटेल आम्हाला पब्लिशर मिळत नाही. 2 सर्व टीचर्स प्लीज, यू वॉन्ट टीचर्स टू राईट बुक्स फॉर यू, राईट? येस. युअर ऑब्जेक्टिव्ह ऑफ कमिंग हिअर इज फुलफिल्ड. Yes, sir. All the students and teachers get published free under our publishing house. माझ्या ज्योतिषने सांगितलं की मेरी कुंडली में मिलाने का काम है. बहुत सारी शादियां करवाई. ओके, तर शेवटचा मुद्दा सांगण्यासाठी, प्लीज राईट डाऊन ऑल युअर नॉलेज. किंवा जर का ज्ञानाची परंपरा आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल तर यू हॅव टू टेक्स्च्युलाइज इट. तर आता, आणि हे तुम्ही फॉर्मली एज्युकेशन सिस्टम मध्ये येणार एक गोष्ट आहे, पण तुम्ही लिहिल्यानंतर दोज कॅन बी पब्लिश एज रिसर्च पेपर्स अँड युअर एक्सपिरियन्सेस. मी टीचर झालो लिहिण्यामुळे, मी लिहून टीचर झालेलो आहे, टीचर झाऊन लिहिलं नाहीये. आय हॅव रिटन 18 बुक्स ऑन चाणक्य, आणि या आपल्या लॉकडाऊन मध्ये 4 पुस्तकं लिहिली आहेत. आणि मी एवढंच सांगून थांबवतो की हे जे जागा आहे माझ्यासाठी खूप 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 इमोशनल आहे. बिकॉज वन ऑफ माय बुक्स वॉज रिलीज इन दिस हॉल. त्याचं नाव आहे, सेम हॉल, त्याचं नाव आहे इनसाइड चाणक्यास माइंड, आन्वीक्षिकी अँड द आर्ट ऑफ थिंकिंग. कसं विचार करायचं हे मुलांना चाणक्याने शिकवलंय. प्लीज डोंट क्रिएट फॉलोअर्स इन युअर क्लासरूम. प्लीज डोंट क्रिएट जॉब सीकर्स इन युअर क्लासरूम. प्लीज क्रिएट लीडर्स इन युअर क्लासरूम्स. एवढंच सांगून थांबतो की चाणक्य पण एक आचार्य होते, आपण सर्व आहे. फॉलो दिस प्रिन्सिपल, कंटिन्यू युअर रिसर्च, कंटिन्यू टीचिंग दम एथिक्स, and very important is please write down, and we have a publisher over here. Thank you so much.